काय त्रास आहे तुम्हाला, काय पाण्याची अडचण आहे? आमच्या विहिरीत पाणी नाही आता सध्या, दिवसाला 2च टँकर वत आहे, तर ते पाणी आम्हाला पुरत नाही. सकाळी वतलं संध्याकाळपर्यंत संपून जाते. आणि ही अडचण कधीपासूनची आहे? ही अडचण आता बरेच वर्ष, आता माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले. त्याच्या आधीच्या बाया त्यांच्या लग्नाला 50 वर्ष झाले, ते त्या सुद्धा हा त्रास काढतात. तर माझ्या लग्नाला 20-25 वर्ष झाले, तर हा त्रास मी काढून राहिले. पण मग काय म्हणजे टँकरने इथलं हेच घेत नाही ना, दखलच घेत नाही ना. आमच्या गावाला एवढा त्रास आहे पाण्याचा बायांना. मग काय करता, कसं करता तुम्ही पाण्याचं? मग तसंच नेतो ना आम्ही, पाणी ओढतो. एवढं 7, 8, 9 परस विहीर खोले, तेवढं 1-2 नाडा लागते, तेवढं नाडं ओढून आम्ही डबे तेवढं पाणी खाली ओढायचं न्यायचं. हा, तर मग हा त्रास आमचा कमी कसा होईल बा, ह्याच्यावर आम्ही करतोय, पण कोणी दखलच घेत नाही आमचं. आणि पिण्याचं पाणीचं कसं? पिण्याचं पाणी तेच आहे ना, आम्हाला ते टँकरचंच पाणी प्यावं लागतं. आम्हाला धुण्याला, घरी प्यायला सगळं तेच पाणी आम्हाला वापरायला. म्हणजे दिवसातून हे 2 टँकर त्या विहिरीत टाकता आणि विहिरीतून तुम्ही पाणी ओढता? हा. पण मग त्या विहिरीत घाण पण जाते? हा, मग घाण बिन सगळी जाते ना त्याच्यामध्ये. मग पिण्यासाठी पण तेच पाणी? पिण्यासाठी पण तेच पाणी, वापरायला, धुवायला सगळं तेच. विहिरीवरच धुवायला यावं लागतं आम्हाला, इथून वाहून न्यावं लागतं घरी तेच. पण मग याच्यामुळे मग आजार वगैरे काही? आजार होतो ना, आजार भरपूर होतो, पण त्याला काय करणार आहे आम्ही? सगळं होतंय, सगळा त्रास होतोय, पण तो त्रास आम्हाला सहन करायला लागतो. शासन त्याची दखलच घेते नाही ना. अच्छा. आणि किती लोकसंख्या आहे गावाची? गावाची आता म्हणजे मराठवाडा सोडला तरी कोळवाड्यात आणि राजवाड्यात धरलं ना तरी 700-800 लोक आहे आमचे. बाकीचे गेले बाहेर, पण धरले. आणि या सध्या धरले आणि या केला. पूर्ण गावाला त्रास आहे का? पूर्ण गावाला त्रास आहे. गावाला कोणत्याच विहिरींमध्ये पाणी नाही. आमच्या गावाला बांधारा पण नाही. जे आमचे खाजगी विहिरी आहे तिथं आम्हाला पाणी भरून देते नाही. म्हणजे काही लोकांनी खाजगी विहिरी बांधलेल्या आहेत? हा, त्यांच्या स्वतःच्या विहिरी आहे. हा, तर ते आम्हाला पाणी बिनी भरून देते नाही. आमच्या हांडे बिंडे फेकून देतात, शिवाय गाड्या करते आम्हाला. ताई, तुम्हाला खूप वर्ष झाले, किती वर्षापासून हा त्रास तुम्ही सहन करताय? मला लय वर्ष झाले. लय वर्ष झाले. आणि 3 पिढ्यांपासून हे सगळं असंच चालू आहे? असं डोकं भरायचे, डोकं आणायचे. पाठी 5ला उठायला लागत, पाण्याला यायला लागत. इकडून पहाटे 5ला उठता तुम्ही? आणि किती हंडे भरता का? उडी भरायच्या, 4 न्यायच्या. ते झालं तर संध्याकाळचं यायचं, परत 9-10 वाजता ओढायला लागत ना. आणि डोकं पाणी न्यायची. म्हणजे 4 तास तुम्हाला फक्त या कामासाठी द्यावे लागतात? नाही ना. अच्छा. आणि फक्त हे उन्हाळ्याचा प्रॉब्लेम असेल ना? म्हणजे 12 महिने तुम्ही विहिरीतूनच? घरी पाणीच नाहीये, टाकी वगैरेचं काहीच? पाणी असलं तर फुल तरी आम्ही येतो पाण्याला, तरी 2 खेपा न्यायच्या प्यायचं. 2 खेपा न्याव्याच लागतात? अच्छा. आणि पाणी पण मग 12 महिने हा त्रास आहे इतक्या वर्षांपासून, 3 पिढ्यांपासून? पण मग याच्यावरती तुम्ही मोर्चा काढला होता, सगळं केलं होतं, त्याचं काय झालं? सगळं काहीच नाही. कोणी सरपंच नाही काय करीत. सगळे त्यांनी आई घातलेले. जास्त म्हणते आता त्यांनी आई घातली नाही. जाऊ दे ना, होऊ दे ना, बरोबर ना, होऊ दे, जाऊ दे ना. त्यांनी एवढा पैसा आला, खाला प्याला, त्यांची गाठ काहीच केलं नाही. वर जाऊ तिकडे. कोण काय वाटत नाही. काय म्हणणं काय तुमचं, काय व्हायला पाहिजे? आम्हाला जागेवर पाणी पाहिजे. जागेवर पाणी पाहिजे? जागेवर पाणी पाहिजे आम्हाला. अच्छा. इथे पाऊस कमी पडतो का? भरपूर पाऊस पडतो. एवढं पाणी पाऊस पडतो पण मॅनेजमेंट नाहीये, त्याचं व्यवस्थापन होत नाही व्यवस्थित. मार्ग नाही ना, असं कधी होऊन जाईल. म्हणजे पावसाचा आणि पाण्याचा त्रास नाहीये, व्यवस्थापनाचा प्रॉब्लेम आहे. बोला. काय म्हणजे थोडस सविस्तर सांगा. पाण्यामुळे देते नाही. गावात पाणी नाही, आमची पोर तुमच्या गावी देते नाही या पाण्यामुळे. कारण आमच्या पोरांची भरपूर वय झाले, निमे वय झाले, पण पुरी असे किती पोरं असतील की ज्यांना, तरी एक अंदाज 50 मुलं असतील की ज्यांना या पाण्याच्या त्रासामुळे त्यांचं लग्न होत नाही? अच्छा. आणि पाण्यामुळे? पाणी नाही, इथे राहायचं नाही. नाशिक मध्ये पण पाण्याचं पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. पाण्यामुळेच बाहेर जाऊ राहिले ना. आले का बघायला मग ते विचारतात ना, पाणी कुठून आणते तुम्ही?
म्हणजे जे आलेत लग्न करून ते परत जातात. आता आम्हाला नाही गाव सोडता येत. आता आमचं वय झालं म्हणजे आम्ही गाव सोडत नाही. आम्ही वाहतोय पाणी. ते 2 कॅन 4 कॅन धुवायला इडत समजा इडत सून मुलं आहेत नाशिकला. आम्ही म्हाताऱ्याचं कोणी करायचं त्याने एवढं म्हातारा जीव झाला. म्हणजे तुमच्या घरचे जे तरुण लोक आहेत लग्न बिग्न करून ते बाहेरच पाण्यामुळे थांबत नाही. सून पाणी आणतच नाही ना, डोक्यावर हांडा घेतच नाही ना. नाही तर मग असं प्रॉब्लेम आहे, सासूबाईला पाणी आणायला लागतं आणि सुनबाई घरी राहते. असं केलं वडा लागत कमी मग तुम्ही पाणी भरा, आम्ही घरात करतो. वडा लागत इकडे फार गेले ना ती सासू जाऊ इकडे तुझं पडतो का काही हो असं नाही करा ना. काय म्हणत होते काय बोला ना, काय म्हणत होते तुम्ही? तीन मुलांचं सांगा मग पोरांना लग्न नाही होत. तीन पोरं मोठे मोठे तुम्हाला बोलायचं काय राहिलं? पाणी मेन पाणी फक्त पाण्याची पद्धत सोय करायला. अजून काही? तू जरा तरुण तू शिकते कितवीत आहे? काय करते तू? अच्छा. तुझ्या शिक्षणामध्ये वगैरे काही याचा परिणाम होतो? कसा होतो? तुझा किती वेळ जातो दिवसभराचा पाणी भरण्यामध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये? दिवसभरातून 2 तास पाणी भरण्यात आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये जातो. अच्छा. आणि शिकायला कुठे जाते तू? किती लांब आहे? अच्छा, म्हणजे 20-25 किलोमीटर आहे. अजून काही तुझं काय म्हणणं? अच्छा, हे सगळं म्हणजे हे सगळं करत असताना काही कोणाचं म्हणजे कोणाला त्रास झालाय, कोणाला इजा झाली वगैरे? मनक्यात गॅप पडेल पाणी बरोबर भरपूर बायांच्या. आणि काही मुलं पण बावडीमध्ये? हा, मुलं पण फसते बावडीमध्ये. अच्छा. काही लोकांचा मृत्यू पण? आमचा स्वतःचा 8वीचा मुलगा गेलाय ना. म्हणजे 8वीचा मुलगा विहिरीत पडून वारला. तुमचा मुलगा विहिरीत पडून? मग सगळ्याच्या विहिरीमध्ये पाणी असे किती गावकरी मेल? ते भरपूर गेलेत, पण आता तेवढं नाही आम्हाला सांगता यायचं. पण माझा स्वतःचा मुलगा गेलाय ना. 8वीत होता हो, 8वीला होता. आणि हेच पाणी भरायला आला होता. आणि मग 3 वर्षापूर्वी गेली नाही पोरगी. 3 वर्षांपूर्वी पण एक पोरगी गेली. पोरगी गेली गावात. पण मग असं बघ, ही जाळी मारायला नव्हती सर त्यावेळेस. जाळी आता जाळी मारली. मारली आम्ही ज्यावेळेस तक्रार दिली ना, त्या जाळी पाहिजे बा आमच्या विहिरीला, तेव्हा ती जाळी मारली. जाळी मारली पण तरी मनक्याचा त्रास वगैरे सगळं होते गॅप ते होणार. पडून राहिले म्हणजे पाण्याला. पाणी त्रास होता. काय डोक्यात 4 वर्ष झाले तिला तुला दवाखान्यात जावं लागत. थोडं तकलीफ ओढ त्रास किती होतो काय विचार आहे का? 3-4 खेपा न्यायच्या हिरूच्या. मग